केंद्रात एनडीए आणि भाजप यांची सत्ता आहे। राज्यात भाजप आणि महायुती यांची सत्ता आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आहे आणि सगळीकडे सत्ता असूनही भाजप अस्वस्थ आहे। नको त्या गोष्टी करण्याकडे भाजपचे पदाधिकारी, नेते, नगरसेवक, आमदार यांचा कल आहे हे आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या मासळी विक्रेत्यांनी मासळी किंवा मासे कापून विकू नयेत यासाठीचा प्रशासनाचा फतवा सध्या खूपच चर्चेत आहे आणि त्यामुळे शुक्रवारी होणारी महासभा चांगलीच गाजणार आहे। मूळची मुंबई ही भूमिपुत्रांची, कोळी, आगरी, भंडारी यांची आहे आणि मग अशा मुंबईमध्ये मासे न कापता विकणं हे आरोग्यासाठी तर अपायकारक आहेच, पण त्याचबरोबर या भूमिपुत्रांच्या उपजीविकेसाठी सुद्धा ते तितकंच अन्यायकारक आहे। आणि मग अशा पद्धतीत मासे न कापता विकण्याने खूप मोठा जो काही गजब आहे तो मुंबईमध्ये उद्भवलेला आहे। आता पालिका प्रशासन हे का करतंय? जे फिजूलचे मुद्दे आहेत ते घेऊन प्रशासनाला आणि नागरिकांना का वेठीला धरलं जातंय सत्ताधाऱ्यांकडून, असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जातोय। या एकूणच समस्येवर, मासळी न कापता विकण्याच्या समस्येवर आता भूमिपुत्र आणि कोळी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यामुळे मुंबईच्या महापालिकेच्या सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या तोंडचं पाणी पळालं नाही तरच नवल।